हे ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा विषय म्हणजे सगळ्याच मॉम्सचा एकदम आवडीचा विषय आहे, ते म्हणजे बेबी स्किन केअर रिलेटेड. बाळाच्या स्किन केअरसाठी सगळ्याच मॉम्स खूप जास्ती कॉन्शियस असतात आणि खूप कन्फ्यूज सुद्धा असतात की माझ्या बेबीच्या स्किनसाठी कुठले प्रोडक्ट बेस्ट असतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे माझा एक्सपिरियन्स, मला कुठले प्रोडक्ट्स आवडतात आणि मी अनायासाठी काय यूज करते. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मला पण बऱ्याच टिप्स मिळत असतात. मी अनायासाठी पहिलेपासून मामाअर्थचे प्रोडक्ट्स यूज करायचे आणि बरेच दिवसांपासून माझं तेच चाललं होतं. पण मला खूप साऱ्या मॉम्सपासनं खूप साऱ्या टिप्स मिळाल्या की तू चेंज का करत नाही, तू दुसरे प्रोडक्ट्स का वापरून बघत नाही, कारण मार्केटमध्ये मामाअर्थपेक्षा खूप छान छान प्रोडक्ट्स आहेत. मी म्हटलं सगळे सांगतायत आपण एकदा ट्राय करून बघू आणि मला सगळ्यांनी सजेस्ट केलं ते म्हणजे अविनो बेबी आणि सेबामेड. हे थोडे प्रीमियम रेंजवर आहे पण खरंच प्रोडक्ट्स चांगले असा मला रिव्ह्यू मिळाला होता. म्हणून म्हटलं ठीक आहे आपण ट्राय करून बघू आणि म्हणून मी त्यांचे सगळ्यांचे छोटे छोटे पॅक्स मागवले. कारण सुरुवातीला मोठे पॅक्स मागवले आणि मग ते चांगले नाही वाटले मला, तर मग ते वेस्ट होईल. म्हणून म्हटलं आपण छोटे एकदम कॉम्पॅक्ट वाले पॅक मागवू, म्हणजे आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं की नाही किंवा कुठलं कंटिन्यू करायचं हे कळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रोडक्ट्स बद्दल बोलणार आहे, ते म्हणजे बॉडी वॉश, शॅम्पू आणि आपलं बॉडी लोशन. आणि तेवढंच नाही तर फेस क्रीम सुद्धा, की या सगळ्यांमध्ये आपल्या बेबीच्या स्किनसाठी बेस्ट प्रोडक्ट कुठले आहेत. आता मी मामाअर्थ यूज करत होते, त्यामध्ये काही वाईट नव्हतं. बरेच दिवसांपासून मी ते यूज करते आहे, पण समहाव मला कुठेतरी जाणवायला सुद्धा लागलं होतं की अनायाची स्किन आंघोळीनंतर भरपूर वेळ अशी हायड्रेटेड राहत नाही, ती थोडी ड्राय होते आहे. आणि मला असे प्रोडक्ट्स हवे होते जे लॉंग लास्टिंग असेल, हायड्रेटेड ठेवेल दिवसभर स्किनला, म्हणजे वारंवार आपल्याला त्यांना बॉडी लोशन लावायची गरज पडली नाही पाहिजे. आणि म्हणून मग मी स्विच करायचा विचार सुद्धा केला. आता आपण सगळ्यात पहिले बोलूया ते म्हणजे हे अविनो बेबीचं बॉडी वॉश. हे एकदम छोट्या आणि कॉम्पॅक्ट पॅकेजिंग मध्ये आहे. 100 ml ची ही बॉटल आहे. ट्रॅव्हलिंगसाठी एकदम बेस्ट आहे. आता ट्रॅव्हल करायला जाताना आपण हे सेबामेडचं जे आहे मी तुम्हाला कंपॅरिझन सांगते. हे बॉडी वॉश आहे आणि हा शॅम्पू आहे. तर ह्या दोन गोष्टी वेगळ्या घ्याव्या लागतात सेबामेडमध्ये. आता अविनो बेबीमध्ये बेस्ट मला काय वाटलं, ही एक छोटीशी कॉम्पॅक्ट बॉटल तुम्हाला कॅरी करायची आहे. पॅकेजिंग एकदम प्रीमियम वाटते आणि मला ट्रॅव्हलिंगमध्ये दोन गोष्टींपेक्षा एकच गोष्ट कॅरी करावी लागते. सो हे एक बेस्ट गोष्ट मला अविनो बेबी बद्दल वाटली. आता आपण पॅकेजिंग बद्दल बोललो, त्याच्यामध्ये तर मला अविनो बेबी बेस्ट वाटला. आणि त्यानंतर आता आपण बोलू पैशांबद्दल, म्हणजे कॉस्टिंग काय आहे. तर ते अविनो बेबीची 100 ml ची बॉटल आपल्याला 380 ला मिळते आहे आणि सेबामेडची 150 ml ची बॉटल आपल्याला 450 ला मिळते आहे. दोनही प्रॉडक्ट कॉस्टली आहे मामाअर्थ पेक्षा, पण डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे आणि रिकमेंडेड आहे. सो म्हणून आपल्याला हे ट्राय करायला हरकत नाही. जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, हे जे अविनो बेबीचं बॉडी वॉश आहे हे 2 in 1 आहे. म्हणजे आपण हे ॲज अ बॉडी वॉश पण यूज करू शकतो आणि शॅम्पू म्हणून पण यूज करू शकतो. सेबामेडमध्ये तसं नाही. शॅम्पूसाठी आणि बॉडी वॉशसाठी आपल्याला दोन वेगवेगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. म्हणून ही गोष्ट मला खूप आवडली यामधली, की 2 in 1 काम होतं. आणि त्याचबरोबर एकदम माइल्ड सुगंध याचा ओटमिल सारखा आहे. हे ओट्स पासून बनलेला आहे. त्यानंतर यामध्ये टीयर्स फ्री फॉर्म्युला यूज केलेला आहे. मुलांना डोळ्यांचा काही त्रास होत नाही. आता दोघांपैकी जर विचारलं की तुम्हाला जास्ती का आवडलं, तर ते अविनो बेबी, कारण हे कॉम्पॅक्ट आहे, 2 in 1 आहे. मला जेव्हा ट्रॅव्हल करायचं आहे किंवा घरात सुद्धा एक स्टेप जास्ती घ्यावी लागते. हे शॅम्पू म्हणून पण यूज करू शकतो आणि बॉडी वॉश म्हणून पण यूज करू शकतो. पण याच्यासाठी मला पहिले बॉडी वॉश अप्लाय करायचा, त्यानंतर हे वेगळं शॅम्पू लावायचं, एक स्टेप जास्ती घ्यावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ओट्स पासून बनलेलं आहे, म्हणजे अगदी नॅचरल इन्ग्रेडियंट्स पासून बनलेलं आहे. आणि हे अविनो बेबीचं प्रॉडक्ट वापरल्यानंतर अनायाची स्किन आंघोळीनंतर अगदी सॉफ्ट अँड जेंटल वाटली मला. आता जर आपण सेबामेड बद्दल बोललो तर याच्यामध्ये सुद्धा 5.5 pH बॅलन्स फॉर्म्युला वापरून बनवलेला आहे. जेंटल आहे बेबीच्या स्किनसाठी. पण तेच तुम्हाला मी सांगितलं की मला दोन प्रॉडक्ट्स वापरणं थोडंसं कठीण वाटतं, त्याच्यापेक्षा हे बेटर आहे, एकच यूज करा. तर त्यानंतर आपण बोलूया ह्या अविनो बेबीच्या बॉडी लोशन बद्दल. हे लाईट वेट आहे, फ्रेग्रन्स फ्री आहे आणि एकदम इझिली स्प्रेड होतं आणि त्यातल्या त्यात दिवसभर बॉडीला हायड्रेटेड ठेवतं. म्हणजे मी नोटीस केलं आहे की अनायाची जी स्किन आहे ती एकदम रात्रीपर्यंत, झोपेपर्यंत सॉफ्ट असते. तर मला हे एकदम छान वाटलं. आणि जर आता आपण सेबामेड बद्दल बोलायचं म्हटलं तर हायड्रेशन ओके होतं, पण थोडं जास्त स्टिकी आहे ॲज कम्पेअर्ड टू अविनो बेबी. ते एकदम इझिली असं स्प्रेड होत नाही आणि थोडंसं लॉंग लास्टिंग सुद्धा नाही आहे. म्हणजे जसं अविनो बेबी एकदम रात्रीपर्यंत लॉंग लास्टिंग हायड्रेटेड ठेवतं स्किनला, तेवढं मला वाटलं नाही. आता त्यानंतर मी बोलणार आहे माझ्या फेवरेट प्रोडक्ट बद्दल. हे माझं खूप जास्त फेवरेट आहे, ते म्हणजे अविनो बेबीचं फेशियल जेल क्रीम. तर हे अगदी लाईट वेट आहे, एकदम इझिली स्प्रेड होतं
आणि बिलकुलच आपल्याला असं काही स्टिकी वाटत नाही. टिश्यू टेस्ट सुद्धा करून बघितली, टिश्यू चिटकला नाही, म्हणजेच हे फुल्ली ॲब्झॉर्ब होतं आणि ह्युमिड वेदरसाठी परफेक्ट आहे. आता तेच जर मी सेवामेडचं क्रीम वापरून बघितलं, फेस क्रीम, तर ते थोडंसं स्टिकी वाटलं मला, इझिली ॲब्झॉर्ब होत नाही. त्यात सुद्धा मी टिश्यूची टेस्ट करून बघितली तर टिश्यू चिटकतो, म्हणजेच ते फक्त वरवर लागतं. आता जर तुम्ही मला ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स विचारला सगळ्या प्रॉडक्ट्सबद्दल तर मी अविनो बेबीज म्हणेल, कारण सगळ्यांचा एक्सपिरियन्स माझा खरंच खूप छान आला अविनो बेबीबद्दल. आता बॉडी वॉशचं जर म्हटलं तर ते म्हणजे 2 in 1 आहे म्हणून मला आवडलं. त्याच्यामध्ये 2 प्रॉडक्ट्स वापरावे लागतात. आता बॉडी लोशनचं जर विचारलं तर हे दिवसभर हायड्रेशन ठेवतं, मला परत काहीतरी यूज करायची गरज पडत नाही आणि ते सेबामेडमध्ये मला लॉंग लास्टिंग हायड्रेशन थोडं नाही वाटलं. आणि हा जर थर्ड प्रॉडक्ट म्हणजे आपली बेबी फेस क्रीम म्हटलं तर ती मला सगळ्यात जास्त बेस्ट वाटली, कारण एकदम फास्ट ॲब्झॉर्ब होते, बिलकुल स्टिकी नाहीये. आणि तेच सेबामेडबद्दल विचारलं तर थोडी स्टिकी मला वाटली. आणि ओव्हरऑल तुम्हाला सांगायचं झालं तर ऍक्च्युली जे अविनो बेबीचे प्रॉडक्ट्स आहेत ते ओट्सपासून बनलेले आहे, त्यामुळे ते एकदम नॅचरल आहे आणि मला माझ्या अनायाच्या स्किनसाठी ते बेस्ट वाटले. पण आता मी जेवढे प्रॉडक्ट्स मागवले आहे म्हणजे सेबामेडचे आणि अविनो बेबीचे ते सगळे संपवणार आहे, कारण मी छोटे छोटे बॅग्स मागवले आहे. आणि त्यानंतर मग मी डिसाईड करेल की आता मला पुढे काय कंटिन्यू करायचं. आणि ऑफकोर्स ते अविनो बेबीज असेल, कारण तुम्ही एवढी तारीफ ऑलरेडी त्याची ऐकून घेतली आहे. आणि आता व्हिडिओचा शेवट करण्याआधी मी तुम्हाला काय प्रश्न विचारते ते म्हणजे तुम्ही तुमच्या बेबीजसाठी सेबामेड किंवा अविनो बेबीपैकी कोणते प्रोडक्ट्स वापरले आहेत का, आणि तुमचा एक्सपिरियन्स कुठल्या प्रॉडक्ट्सबद्दल चांगला होता. आणि मी सजेस्ट करेल जर तुम्ही आतापर्यंत फक्त सेबामेड वापरत आहे आणि अविनो बेबी वापरलेलं नाहीये तर एकदा नक्की ट्राय करून बघा. छोटे छोटे पॅक्स आहेत ते मागवून बघा. आय होप तुम्हाला ते प्रोडक्ट्स खरंच आवडतील, कारण मी आता हे छोटंसं कंपॅरिझन केलं दोन्ही प्रोडक्ट्स मधलं तर मला बेस्ट तेच वाटलं. आणि म्हणून माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला पण सजेस्ट करेल की तुम्ही एकदा अविनो बेबी वापरून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स मला कॉमेंट्समध्ये शेअर करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि अशाच मॉम्स टिप्ससाठी खूप साऱ्या गोष्टींच्या माहितीसाठी तुम्ही मला नक्की फॉलो करून ठेवा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.